राजकारणात प्रत्येकालाच गॉडफादर असतो असं नाही. काही जण आपल्या कार्यकर्तृत्वाचा असा ठसा उमटवतात ज्याची समाजाला दखल घ्यावीच लागते. असंच आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवलेलं आणि अल्पावधीतच राज्याच्या राजकारणात आपला वेगळा दबदबा निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे रत्नागिरीचे आमदार, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत. प्रतिभासंपन्न, संयमशील, जनतेच्या आणि विशेषतः युवकांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारे, सर्वांना सोबत घेताना विरोधकांनाही आपलेसे करणारे आणि राज्याच्या शतरंजपटावर चाणाक्ष मुत्सद्दीपणाची मोहर उमटवणारे प्रभावशाली नेतृत्व म्हणजे उदय सामंत. कोकणाला असे चतुरस्र नेतृत्व लाभल्याने अनेक दशकांचा बॅकलॉग नंतर कोकणच्या विकासाची स्वप्ने वास्तवात येत आहेत. कोकण विकासाला दूरगामी परिप्रेक्ष्याचा नवा आयाम मिळत आहे. पालीसारख्या एका छोट्या खेड्यातून युवा क्रीडा संघटन माध्यमातून सुरू झालेल्या उदय सामंत यांच्या प्रवासाने गेल्या 15-20 वर्षात विस्मयचकित करणारा पल्ला गाठला आहे. राजकारणात महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी राजकारणातील कौटुंबिक परंपरा आणि पार्श्वभूमीची गरज लागते. गॉडफादर लागतो. त्यातही रत्नागिरी जिल्ह्याला तर मोठी स्वप्ने पाहण्याची सवय नाही आणि आवाकाही नाही. उदय सामंत यांनी या पारंपरिक संकल्पना मोडीत काढत त्यांनी संधी निर्माण केल्या. काही प्रसंगी अपयशांना संधीत रूपांतर करत त्यावर आरूढ होत आपली बेफाम तोड अधिकच तुफानी केली. आता या तुफानाला रोखणं अशक्य आहे. राज्याच्या राजकीय क्षितिजावरील अत्युच्च संधी त्यांना खुणावत आहेत आणि त्या संधीचं सोनं करण्याची विलक्षण तेजपुंज क्षमता त्यांच्यात विकसित होत आहे. महाराष्ट्राला लाभलेले हे प्रतिभासंपन्न प्रगल्भ नेतृत्व या कोकणच्या लाल मातीतील आहे आणि या लाल मातीच्या प्रत्येक अणुरेणूशी असणारे नात्याचे भान आपल्या प्रत्येक निर्णयातून जागृत ठेवत आहे. हा कोकणवासियांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. उदय सामंत यांच्याकडे उच्च शिक्षण खाते आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातही कोविड महामारी यातून सारी यंत्रणाच ठप्प झालेली. मात्र या काळातील उदय सामंत यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनीय होती. कोविड काळात प्रत्येक माणूस उंबरठ्या आड अडकून बसला होता. रस्त्यावर चिटपाखरू नसायचं. या परिस्थितीत उदय सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावात फिरत होते. रत्नागिरी जिल्हा मतदारसंघ तर सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री म्हणून त्यांनी आरोग्य यंत्रणा अत्यंत सक्षमतेनं आणि वेगानं राबवली. कोविडची पर्वा न करता स्वतः कोविड योद्ध्यापेक्षा क्षमतेनं फिरत राहिले. या काळातील त्यांचे शैक्षणिक पातळीवरचे निर्णय अत्यंत अभ्यासपूर्ण होते आणि तेवढेच ठामही होते. कोविड काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये यासाठी सर्व विद्यापीठ कुलगुरू यांना सोबत घेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि प्रणालीचा वापर करत ऑनलाईन शिक्षण यंत्रणा, शिक्षण आणि परीक्षा प्रणाली याचा अवलंब करत कोविड काळातील महाअडचणींवर मात केली आणि लाखो विद्यार्थ्यांना स्थैर्याचा आधार दिला. विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक यांच्यासोबत सातत्यानं थेट ऑनलाईन माध्यमातून संपर्क ठेवला. त्या काळात प्रचंड टीका आणि प्रश्नांची सरबत्ती होत असताना अत्यंत संयमी वृत्तीनं लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या हिताला प्राधान्य देण्याचा विचार आणि निर्णय फार महत्त्वाचा आणि दूरगामी होता. त्यामुळेच आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय शिक्षण मंत्री म्हणून, लाखो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभलेला मंत्री म्हणून उदय सामंत यांचा सोशल मीडियातही सन्मान आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय, नक्षल आणि आदिवासी भागात गोंडवान विद्यापीठ विशेष योजना, कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ केंद्र आदी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम रत्नागिरी सिंधुदुर्ग सोबतच महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू करत त्याला आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय सामंत यांच्या कारकिर्दीतच घेण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील हा अद्ययावत नवा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाला नवा आयाम आणि नवा दृष्टिकोन देणार आहे. याची खरी प्रचिती पुढील 5 वर्षात कोकण आणि महाराष्ट्राला येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते, पाणी, आरोग्य या प्राथमिक सुविधांची कामे त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहेत. मात्र ह्या व्यतिरिक्त अनेक नव्या संकल्पना मांडणे, त्या संदर्भातील योजनांची नव्याने मांडणी करणे, शासकीय पातळीवर त्याचे महत्त्व विशद करत अथवा कधी खासबाब म्हणून त्या प्रदेशाकरता म्हणून मान्य करून घेत त्याची अंमलबजावणी करणे, यासाठी जो एक मोठा आवाका आणि व्यापक दृष्टिकोन देणे ही सामंत यांची विशेष वैशिष्ट्ये मानली पाहिजेत. उदय सामंत यांच्या कोट्यावधीच्या विकास कामांची जंत्री फार मोठी होईल. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाचे त्यांचे राज्याच्या राजकीय पटलावरील अधिकाधिक तेजस्वी आणि वलयांकित होत जाणारे स्थान. एक धुरंधर राजकीय नेतृत्व म्हणून ते अत्यंत प्रभावशाली नेते मानले जातात. आपल्या पक्षासोबतच
अन्य राजकीय पक्षातील त्यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. परिणामी अनेक अडचणींच्या राजकीय पेच प्रसंगी उदय सामंत हा हुकुमाचा एक्का ठरतो. राजकीय नेतृत्वाची हवा डोक्यात न गेल्यानं पाय जमिनीवर आणि संवाद थेट समोरच्या सर्वसामान्यांशी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आवश्यकता पडल्यास आक्रमक होत विरोधकांना अंगावर घेत त्यांना शांत करण्याचे कसब त्यांच्याकडे अफलातून आहे. अत्यंत धावपळीच्या कार्यमग्नतेतही येणाऱ्या प्रत्येकाला ते वेळ देतात आणि त्यांचे काम करणारच असा त्यांच्याबद्दल विश्वास वाढत आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या कामाचे नियोजन अप्रतिम आणि अचूक आहे. वेळेच्या बाबतीत त्यांची अचूकता उत्तम आहे. कोकणाने अत्यंत बुद्धिमान नेतृत्व देशाला आणि राज्याला दिली. त्यातील काही बुद्धींची प्रखरता आणि तेजस्विता इतकी विलक्षण होती, त्यातून कोकण रेल्वेसारखे जगातील आश्चर्य मानले जावे असे स्वप्न प्रत्यक्षात भूतलावर अवतरले. मात्र तरीही कोकण दारिद्र्य रेषेच्या वर आला नाही. रोजगारासाठी येथील तरुण मुंबईकडे धावत राहिला. आम्ही आमच्या नेतृत्वाला भरभक्कम आधार दिला नाही. आज काळ बदलत आहे, कोकण बदलत आहे. उदय सामंत यांच्या रूपाने एक प्रगल्भ, मुत्सद्दी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचं नेतृत्व करत आहे. खरंच उदय सामंत यांच्या रूपानं कोकणच्या शाश्वत विकासाची नाळ ओळखणाऱ्या एका नेतृत्वाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संधी दिली आहे आणि भविष्यात याहीपेक्षा मोठ्या संधी सामंत यांना मिळतील हे सांगण्यासाठी कोणा राजकीय ज्योतिषाची गरज नाही. त्यांच्या वाढदिनी टीम सिंधुदुर्ग लाईव्ह कडून त्यांना लक्ष शुभेच्छा. उदय सामंत एक युवा नेतृत्व आहे आणि त्यांना अगदी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असल्यापासून मी काम करताना बघतोय आणि अतिशय प्रगतिशील आणि लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले असे ते एक नेते आहेत. विशेषतः वेंगुर्ला जे त्यांचं जन्मगाव आहे त्याच्याशी त्यांनी बांधिलकी जपली, परंतु त्याच्याच बरोबर स्वतःच्या उत्तम अशा व्यवसायाला सुद्धा असताना त्यांनी राजकारणामध्ये लक्ष घातलं आणि तरुण पिढी स्वतःकडे आकर्षित करून घेतली युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना. आणि पुढे त्याच माध्यमातून ते आमदार सुद्धा झाले आणि आमदार झाल्यानंतर सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आणि आता त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी ही उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळालेली आहे. त्यांच्याकडून खूप चांगली कामं हो आणि विशेषतः सिंधुदुर्गमध्ये नव्याने जी कॉलेजेस होऊ घातलेली आहेत, मुंबई युनिव्हर्सिटीचं जे उपकेंद्र झालेलं आहे त्याचं श्रेय सुद्धा त्यांनाच आहे. त्याच्यानंतर सागरी संशोधनावरचं एक केंद्र सिंधुदुर्गमध्ये होतंय आणि अशा अनेक गोष्टी होत असतानाच त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आपला प्रभाव कायम ठेवलेला आहे. विशेषतः आपलं जे टेक्निकल एज्युकेशनसाठी सेपरेट युनिव्हर्सिटी त्यांनी करण्याच्या दृष्टीने त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि युडीसीटीला सुद्धा जे नवीन स्वरूप त्यांनी दिलेलं आहे हे सगळंच कौतुकास्पद आहे. आणि करोनाच्या संकटामध्ये अनेक वेळेला अनेक निर्णय असे घ्यायला लागतात जे विद्यार्थ्यांशी संबंधित असतात. तर त्या संदर्भात सुद्धा निर्णय घेत असताना त्यांनी मॅच्युरिटी दाखवली. पक्षासाठी चांगलं काम केलेलं आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये निरीक्षक म्हणून संपर्क प्रमुख म्हणून त्यांना नेमलेलं होतं. तिथं असेल, कोल्हापूर जिल्ह्यात असेल, चांगलं असं काम त्यांच्या हातून घडतंय. अधिक चांगलं काम त्यांच्या हातून घडावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर उदय सामंत यांना माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर उदय सामंत यांनी अल्पावधीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा पालकमंत्री म्हणून अत्यंत चांगलं काम केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव योगदान देण्याचं काम ते आता करत आहेत आणि वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यातून राज्याच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सोडवले आहेत. करोनाच्या कालावधीमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे असे अनेक प्रश्न होते. त्यांच्या सगळ्या प्रश्नाला सामोरे जाऊन पालकमंत्री म्हणून चांगलं काम केलं. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांचा उद्या वाढदिवस आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आहे. आज उदयजी सामंत यांना आता जवळजवळ 2 वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून होऊन झालेले. त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामाच्या बाबतीत असेल, सहकाराच्या बाबतीत असेल, वेगवेगळी त्यांनी जी काय कामं केली आहेत किंवा कामाचा धडाका असेल की ह्या जिल्ह्यातील संघटना वाढीसाठी त्यांनी जे काय योगदान दिलंय किंवा ते जे काय काम करतायत हे संघटनेला अत्यंत पोषक असं आहे. आणि म्हणून ह्या जिल्ह्याला एक चांगला पालकमंत्री मिळाल्याचा आनंद आम्हाला आहे. अशा पालकमंत्र्याला
सहकारातील कार्यकर्त्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा. उदयजी सामंतांसारखं एक नेतृत्व आज या महाराष्ट्रामध्ये मोठं होताना आम्ही पाहतोय. खरं तर योग्य माणसाची निवड या राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली आणि खरा तर हा कोकणचा सन्मान त्या निमित्तानं झालेला आहे. खरं तर उदयजी हे अतिशय कॉलेज पासून हे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक स्वतःच एक वलय आपल्या कर्तृत्वातनं कामातनं त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि म्हणून ते आज 4 वेळा त्या ठिकाणी विधानसभेचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले आणि त्याचबरोबर त्यांना अनेक जबाबदाऱ्या पक्षाच्या संघटनेच्या संदर्भामध्ये असतील, राज्यातल्या विविध पदांवर काम करण्याची जबाबदारी ही त्यांना त्यानिमित्तानं मिळाली आहे आणि त्या सगळ्या पदांना न्याय देण्याची भूमिका ही सातत्याने उदयजींनी आपल्या कर्तृत्वातनं त्या ठिकाणी केली आणि म्हणून आज एक कोकणातला एक महत्वाचा नेता म्हणून या राज्यातल्या कॅबिनेट मंत्रीपदी त्या ठिकाणी उदयजी आहेत. खरं तर उदयजींनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून फार मोठं काम मागच्या 2 वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे. कोरोनाचा काळ असेल, विकासाच्या संदर्भातलं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असेल किंवा राज्यस्तरावर जी त्यांची राजकीय ताकद आहे त्या शक्तीच्या जोरावर त्यांनी फार मोठी मेहनत ही अनेक निर्णयामध्ये घेतली आणि त्यांना न्याय मिळाला. त्या ठिकाणी तोक्ते वादळ असेल, सरकारी मेडिकल कॉलेज असेल, त्याचबरोबर विमानतळाचा प्रश्न असेल किंवा अनेक प्रश्न हे पालकमंत्री उदय सामंत आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून सोडवताना दिसतात आणि अनेक वेळा या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री झाल्याच्या नंतर अनेक वेळा त्यांनी या जिल्ह्याचे दौरे केलेले आहेत. सातत्यानं वेळ देणारा एक पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहिलं जातं आणि म्हणून त्यांच्याजवळ फार सहनशीलता आहे, एक तरुण नेतृत्व आहे आणि हे नेतृत्व कोकणाच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये देखील नेतृत्व करतंय आणि तरुणांची एक मोठी फळी ही त्यांच्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून आहे आणि अनेक निर्णय म्हणजे महाराष्ट्रातले उच्चतंत्र शिक्षण मंत्री म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हे त्यांनी घेताना आपण पाहिलेले आहे आणि म्हणून अशा उदय सामंतांना अजून त्या ठिकाणी राजकीय ताकद मिळव, अजून अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर त्या ठिकाणी मिळवत अशा प्रकारची अपेक्षा या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी करतोय आणि खरं तर एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून, एक चांगला सच्चा मित्र म्हणून उदयजी सामंतांकडे राजकारणामध्ये पाहिलं जातं आणि म्हणून हे नेतृत्व आज जरी आपल्या कमी वयामध्ये एवढ्या उच्च स्थानावर त्या ठिकाणी गेलेलं आहे, आज राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून ते त्या ठिकाणी काम करतात म्हणून माझ्या जिल्हावासियांच्या आणि कोकणवासियांच्या अजूनही त्यांच्या मोठ्या इच्छा आहेत की अजून त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या त्या ठिकाणी याव्यात आणि त्या जबाबदारीला ते अतिशय चांगल्या पद्धतीने न्याय देतील आणि असा पालकमंत्री जो सिंधुदुर्गाचं जे भाग्य आहे किंवा भाग्यविधाता म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि सिंधुदुर्गाच्या जडणघडणीमध्ये किंवा सिंधुदुर्गाच्या विकासामध्ये, रोजगारामध्ये आणि सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका ही उदयजींची आहे आणि म्हणून असं नेतृत्व त्या ठिकाणी मोठं होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून आमच्या सदिच्छा या कायम त्या ठिकाणी उदयजी सामंतांच्या मागे त्या ठिकाणी राहणार आहेत आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो की आपण अधिकाधिक त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हावं आणि जनतेची सेवा आणि सिंधुदुर्ग, महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विकास आपल्या हातातनं घडावा अशी अपेक्षा या निमित्ताने आपल्या या उदयजींना करतो आणि त्यांना परमेश्वराकडे त्यांना म्हणजे चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य, दीर्घायुष्य त्यांना मिळो आणि त्यांच्याकडनं जास्तीत जास्त जनतेची सेवा हो अशी अपेक्षा या वाढदिवसाच्या निमित्ताने मी उदयजीसाठी करतो. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बाबूराव थुरी, तालुका प्रमुख शिवसेना दोडामार्ग, सदस्य जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्ग, पंचायत समिती दोडामार्ग.
महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अतुल बंगे, संजय गांधी निराधार योजना कुडाळ तालुकाध्यक्ष. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भिकाजी उर्फ बाळा कोरगावकर, सरपंच पावशी. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री वैभव विजय नाईक, आमदार कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ तथा शिवसेना जिल्हा प्रमुख सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री विक्रांत सावंत, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख, शिवसेना सिंधुदुर्ग. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री रामदास विखाळे, सौ स्वरूपा विखाळे, जिल्हा परिषद सदस्या, श्री राजू राठोड, श्री अनुप वारक, श्री बाळू मेस्त्री, श्री विलास पुणेकर, श्री निसार शेख, सर्व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, कलमट विभाग. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रोहित सुनील म्हापणकर, युवा सेना पदाधिकारी, म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघ तसेच म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व शिवसेना युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तालुका वेंगुर्ला. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ साची विकास फणसेकर, सरपंच, ग्रामपंचायत कोचरा तसेच कोचरा गावातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तालुका वेंगुर्ला.
महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मंदार सखाराम कोठावळे, शासकीय कंत्राटदार, स्थापत्य अभियंता डिगस, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9405 71 75 31. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य वेताळ बांबर्डे तथा शिवसेना गटनेता. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक जय भारत पालक, उपसभापती, पंचायत समिती कुडाळ. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मंगेश लोके, शिवसेना वैभववाडी तालुका प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य वैभववाडी. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष, मालवण नगर परिषद. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय पडते, जिल्हा प्रमुख, शिवसेना सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद सदस्य पिंगुळी.
महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वर्षा कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य, तेंडोली. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रुपेश राऊळ, शिवसेना तालुका प्रमुख, सावंतवाडी तथा तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अमरसेन पुष्पसेन सावंत, जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विलास साळसकर, श्री मिलिंद साटम, शिवसेना देवगड तालुका प्रमुख. महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री उदयजी सामंत साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रदीप रावराणे, शिवसेना शहर प्रमुख, वैभववाडी.